हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। तसंच या मुक्ती संग्रामामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्वांना कृतज्ञतेने वंदन करतो। निजामाच्या दुर्मी तावडीतून मराठवाड्याला बाहेर पडता यावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा लढा दिला गेला। त्यांचे लोकशाहीसाठी असलेले मूल्य सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे। ज्या लोकशाही मूल्यांसाठी महात्मा गांधी आग्रही होते त्याच लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घेऊन स्वामी रामानंद तीर्थ वडले त्यांनी या मूल्यांसाठी लढा दिला। एका बाजूला भारताला स्वातंत्र्य देत असताना दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांनी हैदराबादसह असंख्य संस्थाने तशीच ठेवून त्यांना मर्जीप्रमाणे कारभाराची मुभा दिली। मुळात अखंड भारतात फूट पाडण्याची ती राजनीती किंवा साजिशच म्हणावी लागली। मराठवाडा मुक्तीचा हा लढा कोणा एका जातीच्या विरोधात नाही, लोकशाहीला मारक असलेल्या प्रवृत्तीच्या विरोधात होता, रजाकारांच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध होता, निजामशाहीने स्वीकारलेल्या हुकुमशाहीच्या धोरणाविरुद्ध होता। नव्या पिढीपासून जर इतिहासाच्या पानातील सत्य जवळ ठेवले तर भविष्य आपल्याला या देशाचा इतिहास आपल्याला कधी माफ करणार नाही। आणि म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करत असताना ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म्य पत्करले, जुलमी रजाकाराच्या हुकुमशाही विरुद्ध बंड थोपटले, त्या सर्वांच्या त्यागामध्ये, शौर्यामध्ये एक भूमिका होती, एक दूरदृष्टी होती। पुढच्या पिढ्यांना जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे असलेल्या मानवतेच्या मूल्यांना घेऊन जगता यावे, लोकशाही मूल्यांना घेऊन जगता यावे, एवढी सारी त्यांची मनीषा होती की आपण विसरता कामा नये। या भूमिकेतूनच आपण मराठवाडा मुक्ती सेनानींचे स्मरण केले पाहिजे। लोकशाही मूल्यांतील हाच गाभा जपत लोककल्याणकारी राज्याचा संकल्प महाराष्ट्राने घेतलेला आहे। हे राज्य लोककल्याणाचे राज्य आहे। या कर्तव्यनिष्ठेला आपण प्राधान्य दिले पाहिजे। यातूनच लोकाभिमुख प्रशासनाचा पाया भक्कम झालेला आहे। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या या आव्हानात्मक वातावरणात पदोपदी याचे प्रत्युत्तर आपण घेत आहोत, हे प्रत्यांतर आपण घेत आहोत। अनंत आव्हानावर मात करून आपण सारे यातून सावरत आहोत। कोरोनाचे आव्हान आणखी किती काळ असेल याचा निश्चित अंदाज कोणालाच आजही सांगता येणार नाही। या आव्हानात आणखी एक भर म्हणजे ही नैसर्गिक आपत्तीची, पर्यावरणातील असमतोलाची, अतिवृष्टीची, वातावरणातील आमूलाग्र बदलाची आहे। आपण सर्व जाणतात की गेल्या जुलैपासून अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटात नांदेड जिल्ह्यात 25 व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत। हजारो हेक्टर भूमी पुराच्या पाण्याने वाहून गेलेली आहे। अनेक शेतकरी उद्ध्वस्त होऊन पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत। शासन अशा सर्व शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना मदत करेल। जुलैमधील अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 45,000 हेक्टर नुकसान झाल्याचे पंचनामे करून शास्त्र प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत। याबाबत पुढची कारवाई सुरू आहे। 26 जुलै ते 16 ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड पडला आणि त्यामुळे सोयाबीन पिकाची, अन्य पिकांची आणि फुलबागांची सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। मदत कार्य व पुनर्वसन विभाग, पीक विमा योजना, आपत्कालीन विभागातर्फे जेवढी तातडीने मदत करता येईल तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे। इतिहासाच्या एका अवघड वळणावर आपण सारे आलो आहोत। खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांची, नागरिकांच्या कर्तव्याची आणि शासन म्हणून लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची जपणूक अत्यंत जबाबदारीने करण्यात हा काळ आहे। आजचा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना बदललेल्या नैसर्गिक आव्हानांचे मुकाबला करण्याच्या हेतूने
सर्वांनी एक होण्याचा हा काळ आहे की पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीला दगावलेल्या जिल्ह्यातील बंधू आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण आजचा हा मुक्ती संग्रामाचा दिवस सुद्धा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. या मुक्ती संग्रामची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि त्यातून आपल्याला आगामी काळात पुढची वाटचाल करत असताना त्यातूनही आपल्याला मार्ग दिसावा, ऊर्जा मिळावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या वतीने या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा सगळा इतिहास आपल्यासमोर ठेवण्याचा शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मुक्ती संग्रामाच्या शुभेच्छा देतो. ज्यांनी ज्यांचं योगदान या मुक्ती संग्रामात राहिलेलं आहे त्या सर्वांना विनम्रपणे अभिवादन करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।